नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आपला छोटाच आहे आणि तो पण आपल्या व्हेकलवर आहे, फोर व्हीलरवर. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आता आपण जाणार आहोत. आपल्या फोर व्हीलरचं थोडंसं काम आहे. काम म्हणजे जास्त मोठं नाहीये. आपण जे लास्ट टाइम एलईडी टाकले होते त्याचा काही व्हिडिओ वगैरे केलेला नाहीये. आता हा पहिलाच व्हिडिओ आहे फोर व्हीलरवर. तर त्याच्यामध्ये आपण एलईडी हेडलॅम्प्स टाकले होते, त्याच्यामधले काही पॉइंट्स बंद झालेले आहेत. तर ते चेक करण्यासाठी आपण चाललेलो आहे. रिप्लेस करायची वेळ येते का त्यालाच काहीतरी सोल्युशन तर करून देतात, ते आपल्याला तिथे गेल्यावर कळेल. ऍक्च्युली ते हेडलाईट चालूच आहेत, पण लूज कनेक्शन असल्यामुळे राईट साईडचा हाय बीम आणि लेफ्ट साईडचा लो बीम असे बंद पडलेले आहेत. तर ते आपल्याला चालू करण्यासाठी तर जायचंय. शॉप आहे भवानी मोटर्स, जे की एपीआय कॉर्नरला आहे, प्रोझन मॉलच्या एक्झॅक्ट बाजूला. तर आता 11:15 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला जायचंय. त्यानंतर ट्रॅफिक वगैरे किती आहे त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन आपल्याला निघायचंय. तर आपण इथं एपीआय कॉर्नरला आलेलो आहे आणि भवानी मोटर्सच्या समोर आहे मी. गाडीचं काम चालू झालेलं आहे, चेक करतायत ते. शोएब भाईला आपण विचारलं होतं, पण त्यांनी त्यांचा जो असिस्टंट आहे हाताखालचा त्याला सांगितलेलं आहे. ते या ठिकाणी आपलं गाडीचं वर्किंग चालू झालेलं आहे आणि ते आता लाईट चेक करतायत. आपला राईट साईडचा जो आहे तो हाय बीम बंद आहे आणि लेफ्ट साईडचा जो आहे तो लो बीम बंद आहे. या ठिकाणी अचानक माझी भाऊजींची भेट झालेली आहे. तिकडे कामानिमित्त आले होते त्यांनी. भवानी मोटर्सवर रेहान पटेल सुद्धा आहेत, शोएब भाई सारखंच काम करतात. तर इलेक्ट्रिशियनचं कोणत्याही फोलवरचं इलेक्ट्रिशियनचं काम असेल तर तुम्ही रेहान पटेल भेटू शकता. गाडीच्या आतमध्ये आपण फ्यूज इकडून एकदा चेक करतोय. तर यांनी आपला फ्यूज बॉक्स पण चेक केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की फ्यूज बॉक्स मध्ये प्रॉब्लेम आहे, कारण फ्यूज वगैरे ओके आपलं, पण त्याचं जे सॉकेट असतं ते थोडंसं लूज कंडिशन मध्ये आहे. त्याच्यामुळे तो लाईट कधी ऑन होतो कधी बंद होतो. त्यांनी ते शोरूम मध्ये दाखवायला सांगितलं. ये आपने वस्ताद शोएब भाई, इनके हाथ पे अपनी गाडी है इलेक्ट्रिशियन का पूरा. आता इथं 30 वॅटचे फ्यूज आणून बघितोय आपण. जर ते चालले तर ते कंटिन्यू करू. भाई अभी तो आ गए, चलो भाई. तो इन्होंने फ्यूज तो डाल दिए, लो बीम भी चालू हो गया है और अपना हाई बीम भी चालू है. 1 मिनिट बताता मी. हे दोन्ही हाई बीम पण चालू झालेले आहेत. तर हे सुद्धा शोएब भाईचे असिस्टंट आहेत. आणि इकडे हे तुम्ही शॉप पाहताय भवानी मोटर्स. भवानी मोटर्सवर जे पण इलेक्ट्रिकचं काम होतं हे शोएब भाईचे जे 2 असिस्टंट आहेत. तुम्हाला नाम अयान अफसर खाजी, मोहम्मद ईशान घ्यायला चाललोय. अचानक भाऊजींची भेट झाली इथे. काम झालेलं आहे आणि गाडीचे आपण फ्यूज पण टाकलेले आहेत. तर 30 वॅटचे 2 फ्यूज टाकून दिलेले आहेत त्यांनी. थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्या फ्यूज बॉक्स मध्ये, जसं की ते थोडंसं लूज कनेक्शन वगैरे आहे. तर आता आपण चाललेलो आहेत घरी. आता ते लाईट आपले किती वेळ टिकणार आहेत आणि किती वेळ नाही ते आपल्याला यूज केल्यानंतर कळणार आहे. आपल्या गाडीला आता या गाडीला 1 वर्ष झालेलं आहे. याच्या आधी आपण आपल्याकडे सेम रेड कलर मध्ये ट्रायबर होती, ती आपण जवळपास 3 वर्ष यूज केलेली आहे आणि 3 वर्षाच्या नंतर आपण ही परत नवीन घेतलेली आहे. तर जी पहिली आपण रेड कलरची ट्रायबर घेतली होती त्याच्यावर पण मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत. कारमध्ये जी आपण ट्रॅव्हलिंग केलेली आहे त्यावर आपण व्हिडिओ केलेले आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता आणि त्या गाडीचा परफॉर्मन्स वगैरे मी सगळं त्या व्हिडिओज मध्ये डिटेल सांगितलेले आहे. तर आता आपण नंतर 23 मार्च 2024 मध्ये आपण ब्लॅक कलर मध्ये आली होती गाडी, ती आपण ब्लॅक मध्ये आपण घेतलेली आहे. आणि ही गाडी घेतल्याच्या नंतर पासून पण आपण या गाडीचं जे काही वर्किंग असेल ते भवानी मोटर्सवरच करतोय. आफ्टर मार्केट वाला ते सगळं आपण भवानी मोटर्स वाल्याकडेच करतोय. हेडलाईट सुद्धा त्यांच्याच आपण सांगण्यानुसार आपण टाकून घेतले होते आणि ते व्यवस्थित चालले सुद्धा. फक्त प्रॉब्लेम असं झालं होतं की यांच्यामध्ये इलेक्ट्रिशियन सगळ्यात बेस्ट वाला तो शोएब भाईचा आहे, कारण त्याला इलेक्ट्रॉनिक मध्ये सगळं नॉलेज आहे. आणि जेव्हा मी हेडलाईट टाकले होते त्या दिवशी शोएब भाई सुट्टीवर होते, त्याच्यामुळे मी हेडलाईट टाकून गेलो होतो. पण मला फ्यूज जास्त वॅटचे टाकायला पाहिजे हे कोणी सांगितलं नव्हतं. थोडासा प्रॉब्लेम आला होता म्हणून मी रिटर्न आलो होतो. रिटर्न आल्याच्या नंतर पुन्हा शोएब भाईला भेटलो. शोएब भाईला भेटल्याच्या नंतर त्यांनी मला सजेस्ट केलं की जे कंपनीकडून 10 ते 5 वॅटचे जे फ्यूज येतात त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल टाका. तर आपण 25 वॅटचे टाकले होते. तर आता ही व्यवस्थित वर्किंग मध्ये आहे. फक्त फ्यूज बॉक्स थोडासा लूज कनेक्शन असल्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम होतोय. तर आता आपण सध्या आपल्या शांतीसाठी आपण 30 वॅटचे टाकून घेतलेले. तर त्याच्यावर आता किती दिवस आपली हेडलाईट वर्किंग करणार ते आपण बघूया. तर आपण आता येऊन बसलोय गाडीमध्ये आणि आपलं इथलं काम झालेलं आहे. आता आपण घरी जातोय. तर छोटासा व्लॉग मी तुमच्यासाठी आणलेला आहे. म्हणजे घरी बसून करायचं काय, तर आपण चाललोच तर चला शूट करूयात.
तर ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईल. सध्यासाठी बाय बाय.